प्रिय संस्कृत अनुरागी, नमो नमः. मी प्राध्यापिका सौ अर्चना कुलकर्णी. संस्कृत ग्रामर ट्रेनिंग व्हिडिओज अंतर्गत कंपाऊंड सिरीजमध्ये आपले हार्दिक स्वागत. समास व्याख्या, समास प्रकार इत्यादींविषयी जाणून घेतल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष एकेका समासाचे सविस्तर विवेचन बघणार आहोत. त्या अंतर्गत या व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आपण विचार करणार आहोत तो अव्ययी भाव समासाचा. अव्ययी भाव समास हा पूर्वपद प्रधान समास आहे. अर्थातच या समासात पूर्वपदाच्या अर्थाला प्राधान्य आहे किंवा पूर्वपद हे क्रियेशी अन्वित होणार आहे. व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये हा विचार आपण समजावून घेतलेला होता. या समासात पूर्वपदी नेहमी अव्यय असते आणि म्हणूनच या समास प्रकाराचे नाव अव्ययी भाव समास असे आहे. आता पूर्वपदी येणारी अव्यये कोणकोणती आहेत ते बघूयात. यथा, प्रति, आ, अनु, उप, अति, अन, इति, नीर, सह, यावत इत्यादी अव्यये नेहमी पूर्वपदी आपल्याला दिसून येणार आहेत. यावरून अव्ययी भाव समास ओळखायला निश्चितच सोपे जाणार आहे. अव्ययी भाव समास हा अस्वपद विग्रह समास आहे. अस्वपद विग्रह म्हणजे समासांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी समासाबाहेरील पदे घेतली जातात. म्हणजे काय ते समजावून घेऊयात. उदाहरणार्थ सामासिक शब्द आहे यथाशक्ती. यथाशक्ती या सामासिक शब्दाचा विग्रह होतो शक्तिम अनुसृत्य किंवा शक्तिम अनतिक्रम्य असाही याचा विग्रह करण्याची पद्धत आहे. समासात परे दिसून येतात यथा आणि शक्ती, आणि विग्रह वाक्यात मात्र यथा या पदाचे श्रवण न होता किंवा यथा हे पद दृश्य रूपात न दिसता त्याऐवजी अनुसृत्य हे पद आपल्याला दिसून येते. म्हणजे यथा या पदाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी अनुसृत्य या पदाचे लेखन इथे करण्यात आलेले आहे. अनुसृत्य हे समासाबाहेरील पद आहे. अनुसृत्य हे पद सामासिक शब्दांमध्ये आपल्याला दिसून येत नाही, म्हणजेच ते समासाबाहेरील पद आहे. म्हणून यथाशक्ती या सामासिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी अनुसृत्य हे समासाबाहेरील पद आपल्याला घ्यावे लागलेले आहे. म्हणून ज्या समास प्रकारांमध्ये अर्थ स्पष्ट करण्यासाठी समासाबाहेरील पदे घेतली जातात तो समास हा अस्वपद विग्रह समास असतो. स्वपद विग्रह म्हणजे काय ते आधी समजावून घेऊत, म्हणजे हा विषय अधिक स्पष्ट होईल. कृष्ण सर्पः असा एक सामासिक शब्द आपल्या समोर आहे आणि याचा विग्रह आहे कृष्णः सर्पः. कृष्ण आणि सर्प हीच दोन्ही समासातील पदे विग्रह वाक्यातही आपल्याला दिसून येतात. म्हणजे समासातीलच पदे समासांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी इथे वापरलेली आहेत. समासातील पदांनीच इथे विग्रह केलेला आहे. फक्त विभक्ती प्रत्यय वेगळा जोडलेला आपल्याला दिसून येतो, पण समासातीलच पदे विग्रह वाक्यातही दिसून येतात. म्हणून हा स्वपद विग्रह समास आहे. परंतु अव्ययी भाव समास हा नेहमीच अस्वपद विग्रह असतो, कारण पूर्वपदी येणाऱ्या अव्ययांचा अर्थ स्पष्ट करून सांगण्यासाठी समासाबाहेरील पदे तिथे योजलेली आपल्याला दिसून येतात. जसे येथे यथाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी अनुसृत्य हे पद योजलेले आहे. आता अव्ययी भाव समासांमध्ये पूर्वपदी जी अव्यय येणारे आहेत त्यांचा काय अर्थ आहे ते समजावून घेऊयात. इथे अव्यय दिलेली आहेत, पुढे त्यांचा मराठीतला अर्थ दिलेला आहे. विग्रहात कोणती पदे दिसून येणार आहेत त्या अर्थाची तेही दिलेले आहे. तर आता क्रमाने समजावून घेऊया. यथा हे पद किंवा अव्यय पूर्वपदी असेल तर त्याचा मराठीतला अर्थ होतो अनुसरून किंवा अनुसार. आणि विग्रहात यथा या अव्ययाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी अनुसृत्य किंवा अनतिक्रम्य ही पदे योजलेली दिसून येतात. उदाहरण आहे यथाशक्ती. यथाशक्ती या सामासिक शब्दाचा विग्रह होतो शक्तिम अनुसृत्य किंवा शक्तिम अनतिक्रम्य. या पद्धतीने याचा विग्रह होतो. यथा या पदाचा अर्थ अनुसृत्य किंवा अनतिक्रम्य या पदांनी इथे स्पष्ट करून सांगितलेला आहे. शक्तीला अनुसरून जेवढी शक्ती आहे तेवढेच किंवा शक्ती बाहेर न जाता असा अर्थ इथे यथा या पदाने व्यक्त केलेला आहे. पुढचा सामासिक शब्द आहे उप.
उप या सामासिक शब्दाचा मराठी अर्थ जवळ असा आहे। समीप अर्थ दाखवण्यासाठी उप या अव्ययाचा उपयोग केला जातो, त्यामुळे विग्रहात दिसून येणारे पद समीपम असं असणार आहे। सामासिक शब्द आहे उपवृक्षम, ह्याचा विग्रह होतो वृक्षस्य समीपम, झाडाच्या जवळ। जवळ हा अर्थ दाखवण्यासाठी समीप या अर्थाचं उप हे अव्यय वापरलेलं इथे आपल्याला दिसून येतं। पुढचा शब्द आहे प्रति। मराठीतील प्रत्येक हा अर्थ इथे व्यक्त केलेला आहे आणि विग्रहात मात्र उत्तर पदाची द्विरुक्ती झालेली आपल्याला दिसून येणार आहे। उदाहरणार्थ सामासिक शब्द आहे प्रतिदिनम, ह्याचा विग्रह होतो दिने दिने, म्हणजे उत्तर पद दोनदा लिहिलं जातं। दिने दिनेचा मराठी अर्थ असा होतो प्रत्येक दिवशी। प्रत्येक दिवशी, दररोज हा अर्थ स्पष्ट करण्यासाठी द्विरुक्ती केलेली आहे। दोनदा सांगितले म्हणजे ते ठासून सांगितले जाते, म्हणून प्रतिदिनम या सामासिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी उत्तर पदाची द्विरुक्ती करण्याची पद्धत आहे किंवा दोनदा लेखन करण्याचे पद्धत आहे। पुढचा अव्यय आहे सह, त्याचा मराठीतला अर्थ बरोबर असा होतो आणि हा अर्थ संस्कृतमध्ये सहितम हे पद स्पष्ट करतं। सामासिक शब्द आहे सचित्रम। आपण वरती बघितलं की यथा हे अव्यय पूर्वपदी यथाच दिसतं, उप हे अव्यय पूर्वपदी उपच दिसतं, प्रति हे अव्यय पूर्वपदी प्रतीच दिसतंय, पण सह हे अव्यय मात्र स अशा स्वरूपात दिसतंय। ह आपल्याला दिसून येत नाही। याचे कारण असे की सह या अव्ययाला स असा आदेश झालेला आहे, म्हणून ह दिसून येत नाही, तर केवळ सच शिल्लक राहतो। म्हणून सह हे अव्यय जर पूर्वपदी आलेलं असेल तर ते केवळ स अशा दृश्य रूपातच आपल्याला दिसणार आहे। सचित्रमचा विग्रह होतो चित्रेण सहितम, चित्राबरोबर अशा पद्धतीने त्याचा विग्रह करण्याची पद्धत आहे। चित्रेण ही तृतीया वापरली आहे कारण सह या अव्ययाला नेहमीच तृतीयेची अपेक्षा असते। पुढचा अव्यय आहे अनु। अनुचे दोन अर्थ आहेत, एक आहे योग्यता आणि दुसरा अर्थ आहे अनुसरून। योग्यता हा जर अर्थ असेल तर योग्यम हे संस्कृत पद त्यासाठी योजलं जातं आणि अनुसरून असा अर्थ व्यक्त करण्यासाठी अनुसृत्य या पदाचं लेखन करण्याची पद्धत आहे। अनुरूपम हा सामासिक शब्द, ह्याचा विग्रह होतो रूपस्य योग्यम, रूपाला साजेसे। रूपाला योग्य हा अर्थ व्यक्त करण्यासाठी अनु या अव्ययाच्या ऐवजी आपण योग्यम या पदाची योजना करतो, म्हणून अनुरूपमचा विग्रह रूपस्य योग्यम। अनु हे अव्यय पूर्वपदी असलेला दुसरा सामासिक शब्द आहे अनुक्रमम। क्रमम अनुसृत्य असा त्याचा विग्रह करण्याची पद्धत आहे। क्रमाला अनुसरून हा अर्थ व्यक्त करण्यासाठी अनु या अव्ययाच्या ऐवजी अनुसृत्य या पदाचे लेखन करण्याची पद्धत आहे। पुढचा अव्यय आहे नीर। अभाव दर्शवण्यासाठी या अव्ययाचा उपयोग केला जातो। विग्रहात दिसून येणारे पद अभावः असंच आहे। सामासिक शब्द आहे निर्जलम, जलस्य अभावः। नीर हे अव्ययाचा अर्थ अभाव या पदाने सूचित केलेला आहे, म्हणून याचा विग्रह जलस्य अभावः अशा पद्धतीने करण्यात येतो। पुढचा अव्यय आहे यावत। जोपर्यंत हा अर्थ व्यक्त केला जातो यावत या पदाने। विग्रहामध्ये यावत आणि तावत असे शब्द आपल्याला दिसून येतात, म्हणजे जोपर्यंत तोपर्यंत। यावत शक्यम असं उदाहरण आहे किंवा सामासिक पद आहे। यावत अव्यय इथे पूर्वपदी आलेला आहे आणि ह्याचा विग्रह होतो यावत शक्यम तावत, म्हणजे जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत। पुढचा अव्यय बघूयात। पुढचा अव्यय आहे आ। ह्याचेही दोन अर्थ आहेत, एक अर्थ आहे पासून आणि दुसरा अर्थ आहे पर्यंत। पासून हा अर्थ व्यक्त करण्यासाठी प्रभृती हा शब्द योजला जातो, तर पर्यंत हा अर्थ व्यक्त करण्यासाठी संस्कृतमध्ये पर्यंतच लेखन केलं जातं। आजन्म हा सामासिक शब्द आहे, त्याचप्रमाणे पर्यंत अर्थासाठी आमरणम हा सामासिक शब्द आपण घेतलेला आहे। आजन्मचा विग्रह दोन पद्धतीने करता येतो। आ हे अव्यय पूर्वपदी असताना दोन पद्धतीचा विग्रह करता येतो। एका पद्धतीचा विग्रह इथे करून दाखवलेला आहे, तो आहे आजन्मनः। उत्तर पदाची पंचमी इथे वापरलेली आहे, जन्मापासून। आजन्मनः या सामासिक शब्दाचा अर्थ होतो जन्मापासून किंवा जन्मनः प्रभृती असा प्रभृती शब्द वापरूनही याचा विग्रह आपल्याला करता येतो। एक आहे आजन्मनः म्हणजे जन्मापासून,
किंवा जन्मनः प्रभृती अशा पद्धतीनेही प्रभृती शब्द योजून या अर्थाचा प्रभृती शब्द योजूनही या समासाचा विग्रह करण्याची पद्धत आहे। इथेही आ हे अव्यय आलेला आहे, पण त्याचा अर्थ पर्यंत असा आहे, म्हणून आ मरणात म्हणजे मरणापर्यंत असा इथे आने अर्थ व्यक्त केलेला आहे, किंवा मरणम पर्यंतम असाही त्याचा विग्रह करण्याची पद्धत आहे। आता पूर्वपदी येणारे अव्यय आणि त्यांचा अर्थ मराठीत बघितला व त्यानंतर त्या मराठी अर्थाचे संस्कृतमध्ये लेखन करताना कोणती शब्द योजली जातात हेही आपण बघितलं। आता प्रत्यक्ष अव्ययीभाव समासांचा सराव करूयात। यथा कालम हा अव्ययीभाव समास, याचा विग्रह होतो कालम अनुसृत्य किंवा कालम अनतिक्रम्य। यथा या अर्थाचे स्पष्टीकरण करण्यासाठी अनुसृत्य किंवा अनतिक्रम्य या पदांची योजना केलेली आपल्याला दिसून येते। पूर्वपदाची सगळीकडे द्वितीय विभक्ती झालेली ही आपल्या लक्षात येते। यथाक्रमम क्रमम अनुसृत्य किंवा अनतिक्रम्य, यथेच्छम इच्छाम अनुसृत्य किंवा अनतिक्रम्य। जेव्हा जेव्हा यथा हे अव्यय पूर्वपदी असेल तेव्हा द्वितीय पदाची किंवा उत्तर पदाची द्वितीय विभक्ती करायची हे लक्षात ठेवायचं आणि यथा या अर्थाला स्पष्ट करण्यासाठी अनुसृत्य किंवा अनतिक्रम्य या शब्दांची योजना करायची। पुढचे सामासिक शब्द बघूयात। इथे उप हे अव्यय पूर्वपदी आलेले आहे। उपकृष्णम कृष्णस्य समीपम, इथे षष्ठी विभक्तीचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो। उपशालम शालायाः समीपम उपनगरम नगरस्य समीपम, उत्तर पदाची सगळीकडे षष्ठी विभक्ती झालेली आहे हे आपल्या लक्षात येतं। म्हणजेच उप या अव्ययाचा जेव्हा वापर केलेला असेल तेव्हा उत्तर पदाची षष्ठी करायची आणि उप हा अर्थ स्पष्ट करण्यासाठी समीपम हे पद योजायचं हे आपल्या लक्षात येतं। पुढे बघूयात प्रतिदिनम, दिने दिने असा त्याचा विग्रह होतो आणि इथे उत्तर पदाची सप्तमी विभक्ती झालेली आहे हे आपल्या सहज लक्षात येतं। प्रतिकलम कलायाम कलायाम, प्रत्येक कलेमध्ये प्रत्येक दिवशी हा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगण्यासाठी इथे सप्तमी विभक्तीचा उपयोग केलेला आहे। प्रतिस्थानम स्थाने स्थाने, अनु हे अव्यय पूर्वपदी असेल तर त्याचे दोन अर्थ होतात आपण बघितलं। त्यातला अनुरूपमचा अर्थ होतो रूपस्य योग्यम, रूपाला साजेसे रूपाला योग्य असा त्याचा अर्थ आहे। तर इथे अनुक्रमम मध्ये अनुचा अर्थ अनुसृत्य या पदाने व्यक्त केलाय। क्रमम अनुसृत्य म्हणजे क्रमाला अनुसरून। पुढे सह हे अव्यय पूर्वपदी असलेली काही सामासिक शब्द दिलेली आहे। सहला स असा आदेश होतो हे आपण बघितलंच, म्हणून सामासिक शब्दामध्ये केवळ स दिसणार आहे। सावेगम चा विग्रह होतो आवेगेन सह, सविस्तरम चा विग्रह होतो विस्तरेण सह, सहर्षम हर्षेण सह, सासूयम असूयया सहितम, शास्त्रम अस्त्रैः सहितम। इथे सगळीकडे तृतीय विभक्ती झालेली दिसून येते, कारण सह या अव्ययाला नेहमी तृतीयेची अपेक्षा असते। या समासाबद्दल अजून एक विशेष सांगायचे ते असे की सह हे अव्यय जेव्हा पूर्वपदी असतं तेव्हा अजून एका पद्धतीने ह्याचा विग्रह करता येतो। जसं सावेगमचा एक विग्रह आहे आवेगेन सह असा अव्ययीभाव समासात आपण विग्रह केला, तसा आवेगेन सह यथा स्यात् तथा या पद्धतीने क्रियाविशेषण सह बहुव्रीहीमध्येही याचा विग्रह करायची पद्धत आहे। परंतु पाणिनींनी मात्र हा अव्ययीभाव समासच आहे असे सांगितलेले आहे। पुढे आहे आबाल्यम, बाल्यात प्रभृती, इथे पूर्वपदाची पंचमी झालेली दिसून येते। जेव्हा प्रभृती हा अर्थ व्यक्त करायचा आहे, लहानपणापासून हा अर्थ जेव्हा व्यक्त करायचा आहे तेव्हा पूर्व उत्तर पदाची पंचमी झालेली आपल्याला दिसून येते। पुढचा सामासिक शब्द आहे आसायम, सायम पर्यंतम, संध्याकाळपर्यंत हा अर्थ इथे व्यक्त झालेला आहे आणि पर्यंत हा अर्थ व्यक्त करताना उत्तर पदाची द्वितीया झालेली आहे। पुढचा सामासिक शब्द आहे इत्यर्थम, इति अर्थम अनुसृत्य, इथे इति या पदाचा अनुसृत्य असा अर्थ व्यक्त झालेला आहे। पुढचा सामासिक शब्द आहे यावत शक्यम, त्याचा विग्रह होतो यावत शक्यम तावत, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत। अव्ययीभाव समासातील सामासिक उदाहरणांचा
अभ्यास केल्यानंतर काही गोष्टी आपल्या लक्षात येतात. हा समास नेहमी नपुंसकलिंगी व एकवचनी असतो. संपूर्ण समास हा एक अव्यय असतो. या समासाचा उपयोग क्रियाविशेषण अव्ययासारखा होतो. या गोष्टी सामासिक उदाहरणांचा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येतात. अव्ययी भाव समास समजावून घेतल्यानंतर यानंतर पुढच्या भागांमध्ये आपण विचार करणार आहोत तो तत्पुरुष समास आणि त्याच्या उपभेदांचा. धन्यवादः. पुनर्मिलामः.